सामाजिक परिस्थिती बदलण्यासाठी चांगल्या उपक्रमाची गरज आहे. वक्तृत्वातून भाऊसाहेब घडले. भाऊसाहेबांना अपेक्षित असणारे कार्य या स्पर्धेच्या माध्यमातून होत आहे, असे प्रतिपादन श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे कार्यकारिणी सदस्य हेमंत काळमेघ यांनी केले. स्वर्गीय माणिकराव घवडे स्मृती प्रतिष्ठान आणि डॉक्टर पंजाबराव देशमुख विधी महाविद्यालय अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने स्वर्गीय माणिकराव घवडे स्मृती राज्यस्तरीय वादविवाद स्पर्धेच्या उद्घाटन समारंभात उद्घाटक म्हणून ते बोलत होते. सर्वप्रथम श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या डॉक्टर पंजाबराव देशमुख विधी महाविद्यालयामध्ये इथं आलेले जे सगळे विद्यार्थी आहेत आणि बाहेरचे पार्टिसिपंट्स आहेत, तर श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या कार्यकारी परिषदेतर्फे आणि श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे आदरणीय अध्यक्ष माननीय हर्षवर्धनजी देशमुख यांच्यातर्फे आपलं या परिसरात सर्वप्रथम स्वागत करतो. खऱ्या अर्थानं ही जी वादविवाद स्पर्धा आहे याचं वर्ष 24 सुरू आहे. आमच्या सुनबाईंनी उल्लेख केला की स्वर्गीय दादासाहेब म्हणजे माझे वडील यांचं 27वे पुण्यस्मरण यावर्षी आम्ही तो कार्यक्रम घेतला आणि प्रफुल्ल कुठेतरी बोलून गेला आहे की भाऊ तेव्हाच मी तुमच्या कार्यक्रमातूनच ह्या कार्यक्रमाची मी प्रेरणा घेतली. खऱ्या अर्थानं अशा महान विभूतींच्या नावाने कार्यक्रम घेणे, त्यातून एखादी वादविवाद स्पर्धा आयोजित होणे आणि त्यातून परत समाजाचं नेतृत्व घडणे, ही जी चेन रिॲक्शन आहे, हीच चेन रिॲक्शन खऱ्या अर्थानं डॉक्टर भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांना अपेक्षित होती आणि भाऊसाहेबांना अपेक्षित असलेलाच हा उपक्रम आहे असं मानणाऱ्यांपैकी मी एक आहे. आपण जेव्हा ह्या सभागृहामध्ये वादविवाद स्पर्धेच्या निमित्तानं एकत्रित झालेलो आहे, तर त्या सभागृह ज्यांच्या नावाने आहे किंवा जे महाविद्यालय ज्यांच्या नावाने आहे ते डॉक्टर भाऊसाहेब पंजाबराव देशमुख यांचं सुद्धा वक्तृत्व फार चांगलं होतं. भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांनी आपलं जे करिअर घडवलं त्याच्यामध्ये भाऊसाहेब पंजाबराव वक्तृत्व हा फार मोठा विषय होता आणि त्यातूनच भाऊसाहेब पंजाबराव देशमुख घडले. आणि खऱ्या अर्थानं मला आनंद होतो, मी दरवेळेस या कार्यक्रमाला येतो तर मला आनंद होतो की भाऊसाहेबांना अपेक्षित असलेला विद्यार्थी, भाऊसाहेबांना अपेक्षित असलेला तरुण घडवण्याचं कार्य आज आपण पाहतो आहे की तरुणाईचे प्रश्न फार वेगळे आहेत. आमच्या वेळेस जे तरुणाईचे प्रश्न होते आणि आज जे तरुणाईचे प्रश्न आहेत, दीज आर ऑल टुगेदर टू डिफरंट मॉड्यूल्स. परंतु ह्या तरुणाईला ह्या परिस्थितीमध्ये सुद्धा जेव्हा सगळेजण व्हर्च्युअल मोडमध्ये आहे, सोशल मीडियाच्या मागे लागले आहेत, व्यसनाधीनता वाढते आहे, अशा प्रसंगी तरुणाईला एका वादविवाद स्पर्धेच्या निमित्तानं महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून सलग 24 वर्ष आकर्षित करणे, खऱ्या अर्थानं हेच भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांना अपेक्षित आहे. आणि हीच सेवा या प्रतिष्ठानच्या माध्यमातून जी शिवाजी शिक्षण संस्था करते आहे, जे स्वर्गीय दादासाहेब काळमे स्मृती प्रतिष्ठान करते आहे किंवा माणिकरावजी ढवळे प्रतिष्ठान करते आहे, याचं उद्दिष्ट एकच आहे की आपल्याला चांगला समाज घडवायचा आहे. आणि चांगला समाज जर घडवायचा असेल तर चांगला तरुण घडणं गरजेचं आहे. तरुणाईचे प्रश्न वेगवेगळे आहेत. हा जो इथे तुम्ही विषय ठेवलेला आहे की भारताच्या विकास प्रक्रियेत तरुणांचे प्रश्न दुर्लक्षित झाले आहेत, तर दुर्लक्षित झाले आहेत किंवा नाहीत याच्यावर आपण सगळे लोक इथे चर्चा करणार आहात. परंतु भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांना अपेक्षित असलेला विद्यार्थी किंवा एक कोट आहे रिसेंटली डॉक्टर APJ अब्दुल कलामांचा, आमच्या विद्यार्थिनीला माहिती आहे, आपल्या लायब्ररीमध्ये आपण लिख के रखा हुआ है, द बिगेस्ट प्रॉब्लेम इन इंडियन यूथ इज, this is the quote by Dr. APJ Abdul Kalam, it is not my quote. What he has observed, the biggest problem in Indian youth is clarity of vision and lack of direction. आपल्या विद्यार्थ्यांना हेच माहीत नाही आहे की आपल्याला एक्झॅक्टली आयुष्यात काय करायचं आहे. भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांसारखा तुमचे दुसरे वक्ते येणार होते, आमच्या CEO मॅडम, त्या दिवशी मी त्यांना ऐकलं दर्यापूरच्या शाळेमध्ये,
त्यांनी जे त्यांचं कॅरेक्टर घडवलेलं आहे, त्यांचं करिअर घडवलेलं आहे, अतिशय खडतर परिस्थितीतून त्यांनी आपलं करिअर घडवलेलं आहे. मी तुम्हाला सांगतो की असे रोल मॉडेल असले पाहिजे. तिसरे रोल मॉडेल ते इथं नाही आहेत. आमचे अध्यक्ष हर्षवर्धनजी देशमुख, त्यांची सक्सेस स्टोरीसुद्धा विद्यार्थ्यांनी पाहिली पाहिजे की जरूरसारख्या ठिकाणी राहून एक व्यक्ती स्वतः कसा घडू शकतो. 3 वेळा आमदार, कॅबिनेट मिनिस्टर, राजकीय अँगल नाही आहे, बट हाऊ ही हॅज शेप्ड हिज करिअर अँड देन ही इज ॲट दी हेल्म ऑफ दी अफेअर्स ऑफ श्री शिवाजी एज्युकेशन सोसायटी फ्रॉम लास्ट 8 years. तर अशा पद्धतीचे रोल मॉडेल विद्यार्थ्यांनी पाहिले पाहिजे, घडवले पाहिजे, म्हणजे त्यांचं ते स्वतःला घडवू शकतात. हा उपक्रम अतिशय चांगला आहे. आमच्या आदरणीय प्राचार्या यांनी आपल्या प्रास्ताविकामध्ये लॉ कॉलेज आणि ह्या वादविवाद स्पर्धेचा कनेक्ट, त्यांना अपेक्षित असलेल्या बाबींचा इथं उल्लेख केला. खूप चांगली गोष्ट आमच्या सुनबाई बोलून गेल्या की प्रेमाची भूक भागवण्याकरता, म्हणजे त्यांना जो एसेन्स वाटतो की प्रेमाची भूक भागवण्याचा उपक्रम म्हणजे माणिकराव घवळे वादविवाद स्पर्धा आहे. मला असं वाटते की आज आपल्या समाजाची जी परिस्थिती बदलली आहे, जी सामाजिक परिस्थिती आहे, तेव्हा एखाद्या सुनेनं 24 वर्षानंतर आपल्या सासऱ्याच्या वादविवाद स्पर्धेचं प्रास्ताविक करायचं, सासऱ्याचं गुणगान करायचं, हेच खऱ्या अर्थानं या वादविवाद स्पर्धेचं फलित आहे, आउटकम आहे असं मानणाऱ्यांपैकी मी एक आहे. कारण जेव्हा तुमची तिसरी पिढी इथं आलेली आहे, आमची जी नॅकची ग्रेडेशन सिस्टीम आहे, तर वी आर लुकिंग ॲट आउटकम्स, नॉट ओनली आउटकम्स, वी आर लुकिंग ॲट मेजरेबल आउटकम्स. मोजता येईल एवढं आउटकम असलं पाहिजे. तर ही जी तिसरी पिढी ह्या वादविवाद स्पर्धेला उपस्थित आहे, इथं उत्साहानं थांबते आहे, मला असं वाटते की हेच मेजरेबल आउटकम आहे आणि हेच भाऊसाहेबांना आणि आदरणीय माणिकराव घवळे साहेबांना अपेक्षित होतं असं मानणाऱ्यांपैकी मी एक आहे. मी दरवर्षी या कार्यक्रमाला येत असतो. प्रफुल्ल भाऊंना दरवर्षी विनंती करत असतो की मला पाहुणे म्हणून राहू देऊ नका, मला आयोजक म्हणूनच राहण्यामध्ये या कार्यक्रमामध्ये इंटरेस्ट आहे. 5 जानेवारी 2026 रोजी सकाळी 11 वाजता डॉक्टर पंजाबराव देशमुख विधी महाविद्यालय अमरावती येथे राज्यस्तरीय वादविवाद स्पर्धेला थाटात सुरुवात झाली. शिक्षण महर्षी डॉक्टर पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या 127व्या जयंती उत्सव निमित्ताने आयोजित ही स्पर्धा भारताच्या विकास प्रक्रियेत तरुणांचे प्रश्न दुर्लक्षित झाले आहेत या अत्यंत महत्त्वाच्या विषयावर आयोजित करण्यात आली. स्पर्धेच्या उद्घाटन समारंभाला प्राध्यापक डॉक्टर एकनाथ तट्टे, प्राध्यापक डॉक्टर स्वप्नील इंगोले, प्राध्यापक बायदनी, आजीवन सभासद आनंद देशमुख, पप्पू उर्फ मंगेश पाटील, प्राचार्य डॉक्टर वर्षा देशमुख, संयोजक प्रफुल्ल घवळे यांची उपस्थिती होती. सामाजिक परिस्थिती बदलण्यासाठी अशा वैचारिक उपक्रमांची गरज असून तरुणांनी भाऊसाहेबांसारखे रोल मॉडेल समोर ठेवून वाटचाल करावी असे आवाहन हेमंत काळमेघ यांनी केले. संपूर्ण महाराष्ट्रातून विविध महाविद्यालयीन संघांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला. स्पर्धेचे थेट प्रक्षेपण सोशल मीडियावरूनही करण्यात आले. प्रतिकूल आणि अनुकूल अशा दोन्ही बाजूंच्या युक्तिवादाने ही वैचारिक दंगल रात्री उशिरापर्यंत रंगली होती. अध्यक्ष महोदय, माननीय निर्णायकों को मैं पार्वती रेशमराव आशिया भारतीय महाविद्यालय मुर्शी की छात्रा का नमस्कार. आज मैं विकसित भारत की प्रक्रिया में युवाओं के प्रश्न दुर्लक्षित हो रहे हैं इस विषय के विपक्ष में अपने विचार अभिव्यक्ति यहाँ उपस्थित हूँ. यहाँ का कंकड़ कंकड़ शंकर है, यहाँ का बिंदु बिंदु गंगाजल है. जीना है तो इसके लिए, मरना है तो इसके लिए. मरने के बाद हमारी अस्थियां गंगा जल में डुबो दी जाएंगी. राह चलते मुसाफिर ने उन हड्डियों की तरफ कान लगाया तो उनसे भी आवाज आएगी, वंदे मातरम, वंदे मातरम. भारत देश की महानता सदियों से प्रतिष्ठित है. प्राकृतिक संसाधनें, खान पान, पहनावा, दुनिया का सबसे बड़ा संविधान, तेजी से बढ़ने वाली अर्थव्यवस्था, शून्य के आविष्कार से चंद्रयान और मंगलयान तक का सफर, ऋग्वेद, सामवेद, अथर्ववेद और कौटिल्य की कूटनीतियां और भारत की विविधता भारत को और भी खूबसूरत बना देती है. और आज भारत का लक्ष्य है देश का युवा वर्ग यानी अमृत पीढ़ी को सक्षम करना. जहां चाइना एजिंग पॉपुलेशन से जूझ रहा है, भारत के पास दुनिया की यंगेस्ट
वर्किंग पॉपुलेशन है और जिस देश में ज्यादातर आबादी युवाओं की हो, वहाँ युवा कैसे प्रदर्शित हो सकता है? आज भारत का युवा बड़ी बेचैनी से एक सपना देख रहा है, एक सशक्त, विकसित और आत्मनिर्भर भारत का सपना, और एक केवल सपना नहीं, एक संकल्प है। तो मादक द्रव्याच्या व्यसनाच्या आहारी जात आहे आणि हे वेळीच रोखले नाही तर विकासाऐवजी विनाशच होणार हे सांगण्याकरिता पुन्हा भविष्य वेधण्याची आवश्यकता नाही. आता महत्त्वाचा मुद्दा म्हणजे विकास प्रक्रियेत तरुणांचे कोणते असे प्रश्न आहेत जे दुर्लक्षित झाले आहेत. तर त्यात पहिला मुद्दा म्हणजे बेरोजगारी. भारतात बेरोजगारी हा नेहमीच सर्वात मोठा प्रश्न तरुणांसाठी निर्माण होत असतो. उच्च शिक्षण घेऊनही तरुण आज नोकऱ्यांपासून वंचित राहतात. तरुणांमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेऊनही त्यांना असंघटित क्षेत्रात काम करावं लागतं. हेच नाही तर IIT किंवा सॉफ्टवेअर कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या तरुणांमध्ये ताण निर्माण होतो. हेच नव्हे तर त्यांच्यामध्ये आव्हानांना स्वीकार करण्याचा आणि आव्हानांना तोंड देण्याची क्षमताही आज राहिलेली नाही आहे. आणि परिणामी याचमुळे तरुणांमध्ये आणि विद्यार्थ्यांमध्ये आत्महत्येचं प्रमाण वाढत चाललेलं आहे. स्पर्धेचे अध्यक्ष म्हणून विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी प्राध्यापक डॉक्टर विलास नांदुरकर यांची निवड करण्यात आली. विविध महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी आपले अभ्यासपूर्ण मत मांडून स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. माननीय प्राचार्य वर्षा देशमुख मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा सतत इथे पार पडते. ही स्पर्धा सुरू करण्यामागचा उद्देश तुम्हाला सगळ्यांना आपला परिचित झालाच असेल, परंतु ही स्पर्धा का विशेष आहे हे मला इथे सांगावंसं वाटतं. कारण पूर्ण महाराष्ट्रभर कंटिन्यू 24 वर्ष जर कोणती स्पर्धा चालत असेल आणि ती पण वादविवादाची स्पर्धा, तर मला असं वाटतं महाराष्ट्रामध्ये असलेली ही एकमेव अशी स्पर्धा आहे की जी कंटिन्यू 24 वर्षापासून इथे चालू. आणि या स्पर्धेसाठी ही स्पर्धा जेव्हा 24 वर्ष चालते तेव्हा आवर्जून एक सांगण्यासारखा विषय इथे आहे की ही स्पर्धा फक्त चालत नाही, तर ह्या स्पर्धेचं जे परीक्षण असतं ते एवढं तंतोतंत आणि एवढं निष्पक्ष केलं जातं की या स्पर्धेवर आजपर्यंत एकही विद्यार्थी आलेला इथे ज्यांनी सहभाग घेतला तो कधीही या स्पर्धेच्या निकालावर कधीही बोट उचलत नाही किंवा तो त्यावर आक्षेप घेत नाही. कारण या स्पर्धेचे जे संयोजक आहेत किंवा या स्पर्धेचे जे आयोजक आहेत ते कोणत्या निकालामध्ये कोणत्याही पद्धतीचा हस्तक्षेप करत नाही. आणि या स्पर्धेमध्ये जे परीक्षक आपण बोलवतो त्या परीक्षकांची निवड ही संपूर्ण महाराष्ट्रामधनं होते आणि महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातल्या वादविवाद स्पर्धेचं व्यासपीठ ज्यांनी गाजवलं आहे अशा व्यक्तींची निवड आपण इथे परीक्षक म्हणून करत असतो. ही स्पर्धा करत असताना अनेक लोकांचा आम्हाला सहभाग लागतो. त्यामध्ये ही स्पर्धा जेव्हा आपण ठरवतो की यावर्षी आपल्याला विषय निवडायचा आहे त्यामध्ये अतिशय महत्त्वाचा सहभाग असतो तो डॉक्टर चौधरी सर यांचा. विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती.